नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7. मी अनुराग नंदकिशोर शिंदे. वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे. गाव माझा उद्योग फाउंडेशन कडून महिलांची कोट्यावधींची फसवणूक. ललकार संस्थेची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार. ललकार बहुउद्देशीय सामाजिक संस्था यवतमाळ यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देत गाव माझा उद्योग फाउंडेशन या संस्थेमार्फत महिलांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। या तक्रारीत संस्थेचे डायरेक्टर पवन वानखेडे यांनी विदर्भातील अनेक महिलांना नियोजित पद्धतीने आर्थिक फसवणुकीच्या जाळ्यात अडकवले असल्याचे नमूद करण्यात आले आहे। महिलांना स्वतःची कंपनी स्थापन करून देणे, विविध पदे देणे, पगार व रोजगार देण्याचे खोटे आमिष दाखवून हजारो महिलांचे नेटवर्क उभे करण्यात आले। प्रत्येक महिलेकडून 1000 रुपये घेतले गेले, तसेच पदानुसार 20 ते 50 हजार रुपये पगाराचे आश्वासन दिले गेले। मात्र आजपर्यंत एकही महिलेला मानधन मिळालेले नाही। फसवणुकीला विरोध करणाऱ्या महिलांना पदावरून काढून टाकणे, सतत नवीन महिलांना जोडणे, मंत्र्यांना व बँक अधिकाऱ्यांना भेटीचे नाटक करून वर्षानुवर्षे खोटी आश्वासने देण्यात आल्याचा आरोप आहे। गेल्या 5 ते 6 वर्षात या माध्यमातून कोट्यवधी रुपये उकळल्याचे तक्रारीत म्हटलेले आहे। या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून फसवणूक झालेल्या महिलांना त्यांची रक्कम परत मिळवून देण्याची मागणी करण्यात आली। यावेळी ललकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक दादाराव कोमेलवार यांच्यासह 6 पीडिता महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यवतमाळवरून अक्रम दिवान यांची रिपोर्ट, महान्यूज 7। This video is sponsored by Shivam Jewelers.